राज्यसभेसाठी भाजपकडून आज नावं निश्चित होणार। राज्यसभेसाठी भाजपकडून 4 उमेदवार दिले जाणार। रात्री होणाऱ्या बैठकीमध्ये नावांवर होणार शिक्कामोर्तब। रामदास आठवले, विनोद तावडेंचं नाव निश्चित। शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळेंचं नाव जवळपास निश्चित। चायना एनसी संजय निरुपम यांची नावंही चर्चेत। ग्रामीण भागातील काही नावांचीही चर्चा। पक्षासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊनच उमेदवारी दिली जाणार। शरद पवार हेच महाविकास आघाडीचे राज्यसभा उमेदवार असणार। शरद पवारांसोबत घटक पक्षातील नेत्यांची चर्चा सुरू। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं यासाठी ठाकरे सेना आणि काँग्रेस आग्रही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर अखेर पार्थ पवारच। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांच्या जागी पार्थ पवार करणार राज्यसभेत नेतृत्व। रवींद्र चव्हाणांकडून भाजपच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा। केशव उपाध्यायांची भाजप उपाध्यक्षपदी बढती। गोपीचंद पडळकर, सुजय विखे, भारती पवारांचीही उपाध्यक्षपदी वर्णी। तर चित्रा वाघ भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष तर कोषाध्यक्षपदी मिहिर कोटेचांची वर्णी। विधानभवनांच्या पायऱ्यावरती विरोधकांचं आंदोलन। मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणावरून विरोधक आक्रमक। विरोधकांकडून मंत्री नरहरी झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी। ड्रायव्हरच्या नावे हिबानामा करत खासदार भुमरेंचा 1150 कोटी हडपण्याचा डाव। अंबादास दानवेंचा आरोप। मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सीआयडी चौकशीची केली मागणी। अवकाळी पावसामुळे राज्यात शेती पिकांचं अतोनात नुकसानीचे पंचनामे करणार असल्याची चंद्रशेखर बावनकुळेंची विधानसभेत माहिती। तर हातचा घास हिरावलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। मालेगाव हे अतिरेक्यांचं केंद्र। बनावट जन्मदाखल्यांच्या मुद्द्यावरून किरीट सोमय्यांचा आरोप। तर दिल्लीतल्या बांगलादेशींवरती अद्याप कारवाई नाही। सोमय्यांनी दिल्लीत जावं, हर्षवर्धन सकपाळांचा टोला। भाजप नेते किरीट सोमय्यांच्या बॉडीगार्डची अरेरावी। प्रश्न विचारत असताना सोमय्यांच्या बॉडीगार्डनं पत्रकारांना हटकलं। सोमय्यांचे बॉडीगार्ड आणि पत्रकारांमध्ये बाचाबाची। भाजप नेते किरीट सोमय्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावात तणाव। नवनियुक्त महापौर उपमहापौरांसह नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन। सोमय्या सामाजिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप। ठाणे महापालिकेच्या पहिल्याच महासभेमध्ये गोंधळ। पहिल्याच सभेमध्ये भाजप नगरसेवकांच्या घोषणा। सत्तेतील शिंदेंच्या शिवसेनेनं 10 मिनिटात सभा आटोपल्याचा आरोप। लातूरच्या अहमदपूरमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण। क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या हॉस्टेलमध्ये जवळपास 30 विद्यार्थ्यांना मारलं, एकाला अटक। पुढचा तपास सुरू। पवनहंस हेलिकॉप्टरसह अंदमानमध्ये आपत्कालीन लँडिंग। माया बंदराजवळ तांत्रिक कारणांमुळे आपत्कालीन लँडिंग। हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुरक्षित। पैठणमध्ये गोदावरीच्या पात्रात सोनं शोधण्यासाठी गर्दी। नाथषष्ठी निमित्तानं गोदावरी नदीचं पाणी कमी केल्यानं पात्र उघडं। सोन्या चांदीच्या वस्तू शोधण्यासाठी शेकडो जण नदीपात्रात। शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरातील दर्शन उद्या 5 तास बंद। सकाळी 7:30 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत दर्शन बंद। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दर्शनासाठी येणार असल्याने निर्णय।